शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. ऐकलत का मित्रांनो, मंत्री महोदय काय म्हणतात ते? माझ्या मते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कधी वाचलाच नाही आहे. आणि जर वाचला सुद्धा असेल ना, तर एकतर त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वाचला आहे किंवा संघाच्या शाखेत जाऊन शिकला आहे. मी असं का म्हणतोय? कारण मंत्री महोदयांना जर छत्रपतींचा खरा इतिहास माहीत असताना तर ते असं कधी भडकाऊ भाषण दिलेच नसते. कारण छत्रपतींचं काम हे सर्वच जाती धर्मासाठी होतं. त्यामुळं मला मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मंत्री महोदय, तुम्ही छत्रपतींचं खरा इतिहास जाणून घ्या. मी तुम्हाला पुस्तकांची लिस्ट सांगतो, ते पुस्तकं वाचा. तुम्ही महात्मा फुलेंचं छत्रपतींविषयी जे पवाडा आहे ना, तो वाचा. तुम्ही कॉम्रेड शरद पाटलांचं एक पुस्तक आहे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, ते वाचा. तुम्ही जयसिंगराव पवार सरांचं एक पुस्तक आहे शिवछत्रपतींच्या चरित्रातून आम्ही काय शिकावे, ते वाचा. आणि तुम्ही आहा साळुंके सरांचं एक पुस्तक आहे छत्रपतींच्या दुसऱ्या राज्याभिषेकाची गोष्ट, ते वाचा. आणि हे सगळे पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला खरं शिवचरित्र कळेल. त्यानंतर तुम्ही असे भडकाऊ भाषण देणार नाहीत, माझी अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.